झाली म्हणून घाबरायचं नाही. कोणती सांगायला हिंमत लागते. श्याम म्हणाला, मी गृहपाठ केला नव्हता. गुरुजींनी विचारल्यावर मी खोटं बोललो. सगळ्या दिल्या भीतीने ते सांगू शकलो नाही. आईने थोडे पाणवले, पण आवाज शांत होता. बाळा, उपाशी खायला परवडे, पण खोटं बोलून मनाला उपाशी ठेवू नकोस. सत्य जवळ नसतं, पण खोटं जवळ असतं. ती श्यामला देवाजवळ घेऊन गेली. दिवा लावून म्हणाली, देवाकडे बघ आणि स्वतःला वचन दे, पुन्हा खोटं बोलणार नाही. श्यामचे डोळ्यात अश्रू वाहू लागले. त्याला हलका वाटलं. दुसऱ्या दिवशी तो दीड करून आरती केला. गुरुजींना सगळं सत्य सांगितलं. अपेक्षेपेक्षा वेगळंच घडलं. गुरुजींनी त्याचा प्रामाणिकपणाचं कौतुक केलं आणि म्हणाले, चूक मान्य करणे हेच खरं धैर्य. संध्याकाळी घरी परतला श्याम आईला विचारला, आई, आज मला कळलं, तू जे शिकवतेस तेच खरं असतं. आई हसली. समाधान तिच्या चेहऱ्यावर दिसत होता. त्या दिवशी श्याम केवळ एक धडा शिकला नाही, तर आयुष्याची दिशा मिळून गेला. श्यामची आई या गोष्टीतील शाळेतला प्रसंग आपल्याला सत्याचं महत्त्व शिकवते. श्याम खोटं बोलतो, पण